ती लेकरं घरातून बाहेर येणार. आई आपल्या लेकराची वाट पाहणार, पत्नी आपल्या पतीची वाट पाहणार. ह्या प्रकारची कुटुंब व्यवस्था असते. पण जेव्हा की अचानक एखादा व्यक्ती निघून जातो, मात्र त्या घरातील आनंद हरपला जातो. आनंदासाठी सर्व प्रकारचा खटाटोप चालू असतो, परंतु एक दुःखाची झुळूक त्या घरातील सर्व वातावरण उद्ध्वस्त करून टाकतं. सोनू ऍडमिट होते. मी पप्पू दादा बरोबर होतो सातत्याने, आणि मी माझ्या आयुष्यात घडलेली घटना पुन्हा नव्याने तिचं नूतनीकरण होत होतं की माझाही भाऊ असाच ऍडमिट होता आणि मी रात्रभर उभा असायचो. त्याला वाचवण्यासाठी मी सर्व प्रकारचा खटाटोप करायचो, डॉक्टरांशी विनंती करायचो, बोलायचो, काय करू सांगा, आणखी कुठे मला नेता येईल का मला सांगा, मी वाचवू शकतो का माझ्या भावाला मला सांगा. मला पैशाची फिकीर नाही. आणि डॉक्टर म्हणायचे की ही कंडिशन त्याची तिथेही असेल, तुम्ही किती मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं तरी तुम्हाला हीच ट्रीटमेंट तिथेही असेल. अगदी हतबल होऊन पुन्हा 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 डॉक्टरांकडे जायचो आणि बोलायचो. आणि भाऊ एका अपेक्षेने बघायचा की माझा भाऊ याची फार मोठी ओळख आहे आणि हा मला मरू देणार नाही, हा मला वाचवेल. तो जसाही माझ्याकडे बघायचा तसा मला असं वाटायचं मी डॉक्टरांच्या पायावरती लोटांगण घ्यावं आणि म्हणावं की काहीतरी असं औषध उपलब्ध करा की माझा भाऊ वाचेल. सरते शेवटी माझ्या भावाने माझा हातात हात घेतला आणि सांगितलं, तू माझ्यासाठी खूप केलं आहेस. अखेरचा सलाम. मला खात्री आहे माझ्या लेकरांची, घरच्यांची तू काळजी घेशील. एका मोठ्या आत्मविश्वासाने माझ्या हातात हात दिला आणि प्राण सोडला. ती घटना माझ्यासाठी आजही तशीच आणि ताजी आहे, तिला मी विसरू शकत नाही. एक व्यक्ती गमावल्याचं दुःख हे तुमच्या आणि माझ्या बोलण्याने त्याचं सांत्वन होणं एवढं सोपं नाही आहे. जेव्हा एखादी जखम आपल्या शरीराला असते, त्या जखमेला भरण्याची ताकद औषधामध्ये आहे, परंतु जेव्हा हृदयाची जखम असते ती भरणं एवढं सोपं नाही. जेव्हा दुःखाचं सावट निर्माण होतं ना, तेव्हा धर्म, धार्मिकता, देव हे सगळं व्यर्थ वाटू लागतं, नको वाटू लागतं. आणि कदाचित देवावरचा विश्वासही निघून जातो. आता देवही नको असं वाटू लागतं. दुःख एक अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला परमार्थाकडे जाऊ देत नाही, ती तुम्हाला भक्ती करू देत नाही, ती तुम्हाला देवाच्या जवळ जाऊ देत नाही, ती तुम्हाला भक्तीपासून वंचित ठेवायचा प्रयत्न करते, ती तुम्हाला देवविरहित जीवन जगायला, देवरहित जीवन जगायला सांगू लागते. पवित्र शास्त्रामध्ये योग नावाचा व्यक्ती आपले सर्व मुलं आणि कन्या अकस्मात मरण पावल्या. काय माहिती नाही, त्यांनी कधी विचारही केला नाही. इतकं भक्तिमान कुटुंब, सतत सायंकाळची त्यांची प्रार्थना, यज्ञ, अर्पण. वडील मुलांना म्हणायचे, न जाणू तुमच्या हातून जर काही पाप झाला असेल तर. तो वडील या उद्देशाने भक्ती करत आहे की माझे लेकर देवाच्या विरोधात जाऊ नये आणि मी माझ्या लेकरांपासून परानमुख होऊ नये, माझ्या लेकरांना गमावण्याची वेळ माझ्यावर येऊ नये, ही भीती त्याला सतत सतत सतावायची. आमच्या घरातून आमचा भाऊ जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा आई म्हणते, बाळा जपून जा,
लवकर येशील हं? मी वाट पाहते हं? हल्ली आज आईकडे कसा की होत नाही फोन आहे. दिवसातून 4 वेळा फोन करते. भाऊ कुठे आहे? भाऊ जेवला? भाऊ निघाला? भाऊ पोहोचला? ह्याला ते 4 फोन इरिटेट करणारे, त्रास देणारे वाटतात. पण तुला काय माहित, तू तिच्या जीवाचा तुकडा आहेस, तू तिचं काळीज आहेस. कधी कधी वाटतं, हा तुला माहितीये ना मी येणारच आहे, तुला समजत नाही का मी मीटिंग मध्ये आहे. पण ते म्हणते भाऊ काळजी वाटते. योबाने आपल्या लेकरांवरती धर्मसंस्कार, आध्यात्मिक संस्कार यासाठीच घातली की त्यांना गमावण्याची इच्छा किंवा त्यांना गमावण्याची इच्छा त्याच्या हृदयामध्ये कधीच येऊ शकत नाही. आणि तो त्या भीतीमध्ये जीवन जगत आहे की न जाणो जर माझ्या आयुष्यात असा प्रसंग आलाच तर मी तो पचन करू शकणार नाही, मला तो सहन होणार नाही. आणि इथं असलेल्या माई भगिनी सर्वांना माहिती की आपलं लेकरू, आपलं काळीज गमावण्याची हिंमत आपल्या कोणामध्ये नाही. अकस्मात घडलेल्या घटनेने आलेल्या बातमीने सांगितलेल्या कहाणीने की तुझे मुलं मेली, तुझ्या मुलीही मेल्या, त्यांच्यामध्ये मी बसलो होतो, मी कसा तरी बचावून आला. अशा वेळेला धर्म, धार्मिकता, ईश्वर, परमेश्वर, परमात्मा या पोकळ गोष्टी वाटतात. पण धार्मिक पुरुष म्हणतो ज्याचं होतं त्याने नेलं, धन्य त्या परमेश्वराचं नाव. आज इंगळे परिवाराला आणि त्यांच्या सोबत असलेल्या आमच्या सर्व आप्तिष्टांना एकच विनंती आहे. या जगात दुःख दुःख आणि दुःख दुःख आहे. योब आपल्या पुस्तकात म्हणतो ठिणग्यावरती उडतात आणि मनुष्य फक्त दुःख भोगण्यासाठी या जगात जन्माला येतो. म्हणून या दुःखाला पारावार नाही, या दुःखाला अंत नाही. जगातून दुःख समूळ नाश पाहू शकत नाही, समूळ या जगातून दुःख नाहीच होऊ शकणार नाही. आणि म्हणूनच या दुःखातून बाहेर काढण्यासाठी, या जगिक दुःखातून बाहेर काढण्यासाठी, या पीडांमधून बाहेर काढण्यासाठी येशू तुमच्या आणि माझ्यासारख्या देहामध्ये वस्ती करून या जगात आला. इब्रिकराचा पत्र अध्याय नंबर 2 मध्ये लिहिला, आम्ही मृत्यूच्या गुलामीमध्ये होतो, आम्ही भीतीच्या गुलामीमध्ये होतो आणि आम्हाला त्या मृत्यूमधून, त्या भीतीमधून बाहेर काढण्यासाठी जसे आम्ही हाडामासाचे तसं तो आमच्यासारखा हाडामासाचा होऊन आला आणि त्याने त्या भीतीचा आणि त्या मृत्यूचा नाश वधस्तंभावरती केला आणि तो मरणातून उठला. या जगात अनेक संत आले, अनेक महात्मे आले, अनेक पुरोहित आले, अनेक नबी आले, पण त्या सर्वांचं जे आयुष्य आहे, सर्वांची जी सेवा आहे ती मृत्यूपर्यंत मर्यादित आहे. पण ज्याने दुःखावर आणि मृत्यूवरती विजय मिळवला तो येशू ख्रिस्त या सर्वांपेक्षा वेगळा आहे. दुःख एक अशी गोष्ट आहे ज्या मरियमला माहिती आहे, ज्याला मी माझ्या उदरामध्ये सांभाळला आहे, तो एक सर्वसाधारण व्यक्तिमत्व नाही, ते एक साधारण व्यक्तिमत्व नाही, तर तो स्वतः उद्धार करता आहे.
स्वतः तारणहार आहे, तो विश्वाचा निर्माण करता आहे, विश्वाचा सृजनहार आहे. त्याच्या मुखातली देववाणी तिने ऐकलेली आहे. 12 वर्षाचा असताना मंदिरामध्ये भेटला. शास्त्री पुरुषी त्याच्या मुखातली देववचने ऐकून आश्चर्यचकित झाली. तिचा प्रिय पती योसेफ मरण पावल्यानंतर काना गावच्या लग्नामध्ये आपल्या आई सोबत असताना त्याने केलेला अद्भुत आविष्कार आणि चमत्कार आपल्या आईने आपल्या डोळ्याने पाहिला. माझा मुलगा सर्वसाधारण मुलगा नाही. आणि जेव्हा तो सेवेला निघाला तेव्हा हजारोच्या आणि लाखोच्या संख्येमध्ये एक नवीन परिवर्तन त्या आईने आपल्या लेकराच्या मार्फत पाहिलं. पण जेव्हा जेव्हा तो आपल्या मरणाच्या बाबतीत चर्चा करू लागला तेव्हा तेव्हा ते सर्व अस्वस्थ होऊ लागले. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, आमची प्रशंसा होत असताना, आमची थोरवी होत असताना, आम्ही गौरविले जात असताना, आम्ही गौरवाला पोहोचत असताना आमच्या कुटुंबियासह सर्वांना चांगलं वाटतं. पण जेव्हा मरणाची किंवा मृत्यूची चर्चा येते मात्र तेव्हा आम्ही हतबल होतो, आम्ही अस्वस्थ होऊन जातो. त्याने केलेल्या 3 वेळाच्या भविष्यवाणीमुळे आई त्याच्याकडे पाहत राहायची. पण तुम्हाला सांगू, जेव्हा त्याचा जन्म झाला ना तेव्हाच मरियमसाठी भविष्यवाणी होती की तो तुझ्या हृदयामध्ये तलवार भोसकून जाईल, तुझ्या हृदयाला एवढी अशी जखम होईल, तुझं हृदय छेदल्या जाईल. तिला कदाचित हे कधी कळलंच नाही, कदाचित तिने त्यावरती कधी विचारच केला नाही. पण जेव्हा येशू ख्रिस्त आपल्या 3.5 वर्षाच्या सेवा कार्यामध्ये पुढे जात आहे, काना गावच्या लग्नापासून त्याच्या सेवेची सुरुवात होते. आई आपल्या डोळ्याने पाहते की माझा मुलगा काय आहे. आई आपल्या डोळ्याने पाहते त्याच्याद्वारे झालेले आविष्कार. आपला बरोबर आपला पती नाहीये, योसेफ नाहीये, आपण आज विधवा आहोत, परंतु आपल्या या अवस्थेमध्ये आपला मुलगा आपल्या बरोबर काय आहे हे मोठ्या अभिमानाने ती सांगत आहे. कधी कधी पती गेल्याचं दुःख पचवता येतं, पण लेकराच्या जाण्याचा विचारही आई पचन करू शकत नाही. लेकर म्हणजे काय असतात? जेव्हा येशू सेवेला निघाला तो जेव्हा म्हणायचा की मी पित्यापासून आलो, तेव्हा ते सर्व म्हणायचे अरे योसेफ याचा बाप ना, मरियम याची आई ना, लग्नाच्या अगोदर झालेला तो हाच ना. योसेफ आणि मरियमची झालेली बदनामी, छीतो, बेइज्जती. परंतु तोच येशू ख्रिस्त जेव्हा बोलतो आणि तो आविष्कार, ते चमत्कार लोक पाहतात, आई आणि वडिलांची झालेली छीतू, झालेली बदनामी, झालेली बेइज्जती भरून काढण्याची जबाबदारी ही त्या लेकरांची असते. आज या ठिकाणी कित्येक तरुण ऐकत आहेत. कदाचित तुम्ही हे विसरलात, तुमचे आई वडील तुम्हाला मोठं करत असताना कोणत्या कोणत्या अपमानातून गेलेत, कोणत्या कोणत्या दुःखातून गेलेत. समाजाने, नातेवाईकाने, भाऊबंधाने तुमच्या आई वडिलांना काय काय बदनामीचे वाक्प्रचार वापरले, काय उपमा दिल्या, काय उपाधी दिली. कधी काळी आमच्या आईला म्हटलं असेल हिचा संसार होणार नाही, कधी काळी म्हटलं असेल आमच्या बापाला याचा संसार होणार नाही. हे परागंदा होतील. परंतु जेव्हा लेकरं मोठी होतात, रजाचे गज होतात, तेव्हा ते तरुण लेकरं आपल्या आई वडिलांची झालेली बदनामीचं रूपांतर सन्मानात करत असतात. आणि ते मरियमच्या दृष्टीला दिसलं. पण जगासाठी दुर्दैवाची आणि स्वर्गासाठी आनंदाची गोष्ट, येशू ख्रिस्त मरावा यासाठी आला. म्हणून मला तुम्हाला एका वाक्याकडे कायम ठेवायचंय. दुःखाला इतकं डोक्यावर घेऊ नका की तुम्हाला आध्यात्मिकतेमध्ये जगता येणार नाही. दुःखाला एवढी मोठी जागा देऊ नका की तुम्ही देवाच्या विरोधात पण जाल. जेव्हा 3 वेळा भविष्यवाणी येशू ख्रिस्ताने आपल्या मरणाबाबत केली आणि बायबल असं सांगतं
की तेव्हा येशू ख्रिस्त या जगात असताना 3 वेळा त्याने सांगितलं, मला धरून दिलं जाईल, मला मारण्यात येईल, माझ्यावर आरोप केले जातील, माझ्यावर खटले भरले जातील, मला अतिशय भयंकर मरण मारल्या जाईल, परंतु लक्षात घ्या, मी मरेल, मरणातून 3ऱ्या दिवशी उठेल आणि तुम्हाला गालिलात येऊन भेटेल. ही गोष्ट येशू ख्रिस्ताने एकदा नाही 3दा सांगितली आणि तसं घडलं. भर दुपारी सूर्य अंधकारमय झाला, चंद्र रक्तमय झाला, भूमी कापली, खडक हादरले, भर दिवस अंधकार झाला. इतर सर्व शिष्य पळून गेले, आई मात्र तिथंच आहे. आजच्या तरुणांना मी सांगेल, सर्व सोडून जातात, आध्यात्मिक सेवेतले पण सोडून जातात, शिष्य अनुयायी निघून जातात. 26 वर्षाच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये ही गोष्ट पण मी अनुभवली. तुम्ही कोणालाही कितीही आपलं म्हणाल, तुम्ही म्हणाल की हे माझे आत्मिक शिष्य आहेत, तुम्ही म्हणाल की हे माझे आध्यात्मिक मुलं आहेत, तुम्ही म्हणाल की हे माझे लोक आहेत, ती माझी मंडळी आहे, पण एक सत्य कायमस्वरूपी लक्षात ठेवा, सगळे सोडून जातात. येशूला सोडलं तुम्ही मी काहीच नाहीये. मी नेहमी सांगतो, उशिरापर्यंत जागी असते ती आई आहे, आल्यावर बेत पाहते ती बायको आहे. आई आमच्या पावलांचा आवाज पण ओळखते. आम्ही जेवण आमची आई आम्हाला देते आणि आम्ही झोपतो तरी आमच्या आई बायकोला कळत नाही ती बायको आहे. आई आणि बायको मध्ये फरक आहे, ताईमध्ये आणि आईमध्ये फरक आहे. जेव्हा दुपारपासून सायंकाळपर्यंत माझ्या मुलाला मारलं जात आहे, माझ्या डोळ्यांच्या समोर डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट आहे, हातापायामध्ये खडे ठोकले आहेत, निवस्त्र करून मारण्यात येत आहे, पाण्याच्या ऐवजी आंब दिलेले आहे, माझा तर्ण बाण पोरग वधस्तंभावरती मरत आहे. ही घटना जेव्हा आपल्या आईनं पाहिलेली आहे, तिचे अश्रू थांबत नाही. ख्रिस्त मरताना आपल्या आईची जबाबदारी आपल्या प्रिय शिष्यांवरती देतो, कारण त्याला माहिती आहे माझी आई माझ्या विरहात जगू शकणार नाही. विरह हे एक मरण आहे, दुरावा हे एक मरण आहे. एदेन बागेमधून आदाम आणि हवा बाहेर निघणं हेच मरण आहे. जेव्हा की आपले प्रिय लोक आपल्यापासून दूर निघून जातात तेव्हाच खऱ्या अर्थाने मरण आहे. कारण आपण सातत्याने त्यांच्या आठवणीमध्ये जगत असतो, सातत्याने आपण त्यांच्या आठवणी काढत असतो आणि मरणापेक्षाही बेहतर आपलं आयुष्य आपण करून घेत असतो. म्हणून काही लोकांना वेळी जवळ ठेवा, संगती ठेवा, नाहीतर विरह त्यांना मारून टाकेल. गेत्सेमने बागेमध्ये येशू ख्रिस्त प्रार्थना करतो की पिता शक्य असेल तर हा प्याला माझपासून टळून जाऊ दे. येशू ख्रिस्त आपलं मरण टाळण्याबाबत बोलत नाहीये, येशू ख्रिस्त मरणाला घाबरत नाहीये. येशू ख्रिस्त हे म्हणत आहे, पिता जर मी या ठिकाणी मेलो ना तर माझ्या मरणाला काही अर्थ उरणारच नाहीये. मला जे मरण मारायचं आहे ते वधस्तंभावरच आहे, कारण त्या वधस्तंभावर जर मी मरण मेलो तर मी सर्वांच्या प्रित्यर्थ श्रापरूप मरण मेलो आणि सर्व मानव जा श्रापातून बाहेर येईल आणि त्यांच्यासाठी मोक्षाचा सार्वकालिक मार्ग निर्माण होईल. आणि म्हणून मला या ठिकाणचं मरण नको आहे, कारण तेव्हा येशू ख्रिस्ताच्या शरीरातून रक्ताचा घाम पडावा तसा घाम पडत होता. दुसरी गोष्ट, पिता मी मरणार आहे नक्की, मी हसत हसत मरेल,
पण जेव्हा मी मरत असेल ना, तेव्हा तुझी नजर माझ्यावरची हटता कामा नाही. कारण मी जगात आल्यापासून तुझ्या विना मी जगलो नाही. म्हणून येशू ख्रिस्त सातत्याने पुरावा द्यायचा, मी, माझा पिता एक आहे. माझ्या पित्याने मला पाठवलाय. माझ्या पित्याने मला सांगितलंय. सर्वस्वी आपल्या पित्यावर अवलंबून राहणारा पुत्र म्हणतो, मी मरेल, हसत हसत मरेल. आणि बायबल सांगतं कलसीकराच्या पत्रामध्ये त्याने हसत हसत मरण सोसलं. पण जेव्हा की पित्याने आपलं मुख फिरवलं, तेव्हा तो म्हणतो, यल्ला यल्ला लमा सबखतनी. माझ्या देवा तू माझा त्याग का केलास, तू मला का अंतरलास. येशू ख्रिस्ताने पवित्र शास्त्रामध्ये फक्त एकदा देवा हा शब्द प्रयोग केला. त्या अगोदर पिता तो म्हणत आहे. हा विरह येशू ख्रिस्तासाठी फार भयंकर आहे. आमचे प्रिय बंधू, आमचे प्रिय वडील या जगातून ते गेले आहेत. हा दीर्घकाळचा विरह या कुटुंबासाठी मृत्यू समान आहे. ते एकदाच मेलेत, पण हे दररोज मरत आहे. ते एकदाच गेलेत, पण हे दररोज त्याच विचारात मरत आहे. विरह एक मरण आहे. जेव्हा मरियमने आपल्या डोळ्याच्या समोर आपल्या मुलाला मरताना पाहिलं, त्याला कबरेत ठेवला आहे. आता मसाला तयार करत आहे. काच नसतं. आईची जबाबदारी संपतच नाही, तिला सुट्टीच नाही. माझा प्रश्न आहे तुम्हाला, घरात सर्वात अगोदर कोण उठते? आई. सर्वात उशिरा कोण झोपते? आई. सगळ्यांच्या चौकशा मकलाशा कोण करते? आई. तरी पण आई बदनाम असते. आई तुला कळतच नाही, तरी आई सर्वांकडून बदनाम असते. आईला समजत नाही. तुमच्या आईला दाखवून ठेवा. झालं काय ते मला सांगायचं. जेव्हा द्रव्य घेऊन त्या कबरेकडे आल्या, कबरेवरची तोंड बाजूला केलेली त्यांच्या दृष्टीस पडली. त्या आत गेल्यावर त्यास प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याशिवाय त्यांस भ्रांती पडली. तर पहा, लखलखीत वस्त्रेले आलेला दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपले तोंडे भूमीकडे केली. तेव्हा ते त्यास म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता? तो इथे नाही, पण तो उठला आहे. तो गालिलात असता त्याने तुम्हास काय सांगितले याची आठवण करा. आई आपल्या बरोबर असलेले इतर स्त्रियांना घेऊन जेव्हा कबरेकडे आली आणि शुभ्र वस्त्रेले आलेले म्हणतात, तो गालिलात असताना तुमच्याशी काय बोलला त्याची आठवण करा. मला तुम्हाला तेच सांगायचं आहे. जेव्हा दुःखाचा पारावार उरत नाही, जेव्हा दुःख गगनाला भिडलेलं असतं, दुःखाचा ठाव लागत नाही, दुःख असहनीय होतं, तेव्हा झालेले दृष्टांत देखील खोटे वाटू लागतात. असलेली सेवा देखील थोथांड वाटू लागते. असलेलं आध्यात्मिक कार्य देखील चुकीचं वाटू लागतं. 3.5 वर्ष अजब आणि अद्भुत गोष्टीला पाहणारी आई कशी विसरू शकते की माझा मुलगा मला गालीला येऊन भेटणार आहे? कसं विसरू शकते की माझा मुलगा मला गालीला येऊन भेटणार आहे? माझ्या मुलाने तर नेहमी खचित सांगितलं, निश्चित सांगितलं. माझा मुलगा तर कधीच खोटं बोललाच नाही. माझ्या मुलाने जे बोललं ते केलंच आहे. मग ही आई तरी देखील त्या कबरेकडे का बरं गेली? आपल्या नजरेने दिव्य गोष्टी तिने पाहिल्या, मोठी सेवा तिने पाहिली, तरी देखील ही आई आपल्या मुलाच्या मुखातून निघालेली भविष्यवाणी किंवा सत्य उद्गार याचा विसर तिला कसा बरे पडला आणि ती का कबरेकडे गेली? आजच्या सगळ्या तरुणांना माझा संदेश आहे, आईला अशा कोणत्याही दुःखात ढकलून जाऊ नका, जेणेकरून ती तुमच्या माझ्या प्रभू येशू पासून दूर जाईल. तुम्हाला माहिती आहे का, कित्येक आई वडिलांनी येशूला जर सोडला असेल ना, तर ह्या तरुण मुलांमुळे माझ्या आयुष्यातल्या 26 वर्षामध्ये मी हे पाहिलं.
आई वडिलांनी रंजित होऊन आत्महत्या केली. जन्मापासून ख्रिस्ती असणारे, चर्चला जाणारे, त्यांचे लग्न धार्मिक रीतिरिवाजाप्रमाणे झालेले आई वडील अचानक म्हणतात, ह्या लेकरांना पाहण्यापेक्षा, असं पाहण्यापेक्षा आम्हाला मरण आलेलं बरं. काय अधिकार आहे आम्हाला अशा दुःखाच्या खाईमध्ये आमच्या आई वडिलांना सोडून जाण्याचा? तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी तुम्हाला जपायचं, तुमची काळजी घ्यायची, तुमच्यासाठी मरमर मरायचं, आणि त्यांना अधांतरी सोडून जायचं, बेसहारा करून जायचं. तुम्हाला काही अधिकार नाही. म्हणून ज्यांनी जन्म दिला त्यांना जर तुम्ही आई आणि वडील म्हणू शकत नाही, त्यांना जर तुम्ही पप्पा म्हणू शकत नाही, तर स्वर्गीय पप्पाचा विषय सोडून द्या. मी काही असे आध्यात्मिक लोक पाहिले, स्वर्गीय बापाची प्रार्थना शिकवतं, पण जन्म देणाऱ्या बापाची त्यांना आठवण पण नाही. दिसणाऱ्या भावावरती प्रेम करता येत नाही आणि न दिसणाऱ्या देवावरती प्रेम करायला निघाले आहे. दिसणाऱ्या भावाबरोबर जगण्याची इच्छा नाही, न दिसणाऱ्या देवाबरोबर जगण्याचे निर्णय त्यांचे आहेत. हे लबाड धार्मिकता सोडून द्या. एक आई 3.5 वर्षामध्ये नाही तर जन्मापासून अद्भुत कार्य पाहत असलेली आई, आज तिला विसर पडला की माझा मुलगा गालीला येऊन भेटणार आहे. का बरे घडलं हे? आपल्या डोळ्याने आपल्या मुलाला मरताना पाहिल्यानंतर ती मरण ती विसरू शकली नाही, आणि हॅप्नोटाइज केल्यासारखं तिचे विचार तिथंच खिळून राहिले, तिचं मन तिथंच खेळून राहिलं की माझ्या मुलाला मारलं, माझा मुलगा मेला आणि तो कबरेत आहे आणि मला कबरेकडे जायचंय. मला शास्त्रवचन आठवत नाही, मला उपदेश आठवत नाही, मला भविष्यवाणी आठवत नाही, आणि मसाला घेऊन जाते. जिच्या संगती उद्धार करता बोलत होता तिला आता देवदूतांच्या वाणीनेही सांत्वन होत नाही. दुःख ही अशी गोष्ट आहे, तुम्हाला धार्मिकतेपासून दूर घेऊन जाऊ शकते. म्हणून बायबल सांगतं, खिन्न हृदयाची लेकरं देवाला दुःख देतात. दुःखामुळे काय काय घडतं ते सांगतो. दुःखामुळे तुम्हाला धार्मिकतेमध्ये वाढता येत नाही. दुःखामुळे तुम्ही देवाच्या विरोधात प्रश्नार्थी बनता. दुःखामुळे तुमचं आध्यात्मिक जीवन पतन पावतं. दुःखामुळे तुम्हाला पुनरुत्थानावरती विश्वास राहत नाही. म्हणून आम्हाला कबरा पाहाव्या लागतात, म्हणून आम्हाला फुलं वाहावे लागतात, म्हणून आम्हाला 40 करावे लागतात. कारण दुःख इतकं झालंय ना की पुनरुत्थानाची आशाच उरली नाही. पण थेसलोनिकराच्या पत्रामध्ये पौल लिहितो, तुम्ही तसे नाहीत, तुम्ही तसे नाहीत, तुम्ही विदेशी नाहीत. तुम्ही असा विचार करू नका. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला हे माहिती आहे की जेव्हा प्रभू ढगावरती बसून येईल तेव्हा आपल्या प्रियजनाला तो आपल्याबरोबर घेऊन येणार आहे. आमेन म्हणाल का? आमेन. आणि म्हणून तो जेव्हा येईल तेव्हा शास्त्र म्हणतं, आकाशाने गिळंकृत केलेले आकाशाला तो म्हणेल माझ्या प्रजेला देऊन टाक. समुद्राने गिळंकृत केलेले तो म्हणेल समुद्राला माझ्या लोकांना देऊन टाक. भूमीने गिळंकृत केलेले तो म्हणेल माझ्या लोकांना देऊन टाक. आणि तेव्हा आमच्या प्रिय लोकांची नामची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे दुःख आज इथे थांबलं पाहिजे. देवाकडून फक्त सुखच घ्यावं का? दुःख नको काय? आजपासून सर्व स्थिती देवाला धन्यवाद द्या आणि आशा बाळगा की आमचा प्रभू लवकर येईल आणि या दुःखाचा, या अश्रूंचा अंत लवकर होईल आणि आम्ही सदा सर्वदा आमच्या प्रभूकडं निघून जाऊ. देवदूतांनी सांगितलं, तुम्हाला जे सांगितलं ते स्मरण करा, तो तुम्हाला गालिलात भेटायला येत आहे. म्हणून गालिलात भेटायला येणारा प्रभू येशू या भूतलावरती तुम्हाला आणि मला भेटायला परत येत आहे.
म्हणून आमची नजर मृत्यूकडे नव्हे तर पुनरुत्थानाकडे लावा. आमची नजर दुःखाकडे नव्हे तर आनंद देणाऱ्या ईश्वराकडे लावा. आमची नजर या भूतलाकडे नव्हे तर सार्वकालिक जीवनाकडे लावा. म्हणजे आमच्या आयुष्याचा आणि जीवनाचा सार झाल्याशिवाय राहणार नाही. तो लवकर येत आहे, तो लवकर येत आहे. ज्याने म्हटलं पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडं कोणी जाणार नाही. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. प्रियजन हो, आज बंधू विशाल, पप्पू दादा यांची प्रिय बंधू आणि वडील या जगातून त्यांचं निर्गमन झालं आहे, निघून गेले आहेत. पण त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार या ठिकाणी आहे. तुम्ही आणि मी नातेवाईक थोड्या वेळानंतर इथून निघून जाऊ. पण मी तुम्हाला एक आग्रहाची अगदी अंतःकरणापासून विनंती करेन की आपल्या बसल्या जाग्यावर फक्त 2 मिनिट ह्या कुटुंबासाठी अशी प्रार्थना करा की हे या दुःखाला पार करून सांत्वनामध्ये आणि पुनरुत्थित सामर्थ्यामध्ये ते जगले पाहिजे. आणि येणाऱ्या दिवसात या घरातून अनेक सेवक आणि संदेष्टे तयार झाले पाहिजे, यासाठी आपण प्रार्थना करू. आपल्या येण्याचं सार्थक तेव्हाच आहे जेव्हा हे घर यानंतर वादळ यो, वारं यो, पाण्याचा लोंढा यो पण पडणार नाही. आणि प्रत्येक प्रसंगात हे कुटुंब सांत्वन पाहून पुढे मजबूत उभं राहील प्रभूच्या गौरवासाठी. म्हणून आपल्याला प्रार्थना करणं गरजेचं आहे. आमेन, आमेन, आमेन. आणि म्हणून मी विनंती करेन की या वेळेला अक्का, पप्पू दादा, सोनूभाऊची प्रिय पत्नी, त्यांचा